शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरील पोट खराब अशा लागलेल्या नोंदी शासन निर्णयानुसार काढाव्या यासाठी शेतकऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव देऊनही तलाठी आणि भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी करतात। त्याच्या निषेधार्थ आज पाथर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सातबारा उतार्यावरील पोट खराबा नोंदी दुरुस्त करण्याबाबत गेल्या 10 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेवगाव व पाथर्डी तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता। याबाबत शेतकऱ्यांकडे काही तलाठी कर्मचारी तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी 10 ते 20 हजार रुपयांची मागणी करतात आणि आम्हाला हे पैसे वरपर्यंत द्यावे लागतात, त्यामुळे तुम्ही पैसे दिल्याशिवाय तुमची प्रकरणे प्रांतसाहेब मंजूर करणार नाही असे सांगतात। अशा तक्रारी आल्याने आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच त्रस्त शेतकरी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात पाथर्डी उपविभागीय कार्यालय येथे जोरदार आंदोलन केले। या प्रसंगी महापुरुषांच्या घोषणा करत तसेच कर्मचारी अधिकारी विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांना तुम्ही प्रत्येक प्रकरणात किती पैसे घेतात, तुमचे खालचे कर्मचारी तुमच्या नावाखाली शेतकऱ्याची आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आणून दिले। यावेळी पाथर्डी तालुका अध्यक्ष पप्पू शेठ बोर्डे, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, जिल्हा संघटक रवींद्र नीळ, युवा तालुका अध्यक्ष ऑगस्टिन गजबीव, महिला तालुका अध्यक्ष रोहिणी ठोंबे, सुंदर आल्हाट, लक्ष्मण मोरे, प्रभाकर नीळ, सलीम जिलानी, बाळासाहेब काळपुण, सत्यवान आल्हाट, बाळासाहेब पंडागळे, रामभाऊ खंडागळे यांच्यासह पदाधिकारी, महिला, भगिनी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार यांनी 1 महिन्यात सगळे प्रस्ताव मार्गी लावतो, तक्रार असलेल्या कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करू असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले। याप्रसंगी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। ज्या ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरती पोट खराबा असा उल्लेख आहे, अशा नोंदी आहेत, त्या नोंदी चौकशी होऊन त्या नोंदी काढाव्यात। याच्यासाठी गेल्या 9-10 महिन्यापूर्वी शेवगाव तालुक्यातील आणि पाथर्डी तालुक्यातील अनेक परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे आम्ही जमा केलेले आहेत। खरं म्हणजे शासन निर्णयच आहे की ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती पोटखराबा अशा नोंदी आहेत त्या निघाल्या पाहिजेत। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी व्यक्तिगतरित्या काही प्रस्ताव दिलेले आहेत। आम्ही देखील पक्षाच्या वतीनं दोनही तालुक्यामध्ये लोकांना आव्हान करू, कारण जर पोटखराबा अशा पद्धतीच्या नोंदी असल्या तर शासनाच्या ज्या विविध लाभाच्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठीच्या, त्या योजनेचा लाभ मिळत नाही। मग त्यामध्ये शेततळे असतील किंवा तुमचं एखाद्या बँकेकडनं, सोसायटीकडनं पीक कर्ज असेल किंवा तुमची प्रधानमंत्री किसान योजना असेल, अशा अनेक योजना आहेत। त्याच्यानंतर तुमचं पीक विमा भेटत नाही। जर कदाचित तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर त्याची देखील नुकसान भरपाई मिळत नाही। आणि म्हणून शासनानं हा निर्णय केलेला आहे की कोणताही शेतकरी फक्त पोट खराबा या नोंदी असल्यामुळे या लाभापासून वंचित राहू नये, म्हणून शासनाचा हा निर्णय आहे। आणि या निर्णयानुसार आम्ही पक्षाच्या वतीनं आव्हान केलं दोन्ही तालुक्यामध्ये आणि शेकडो प्रकरणं संबंधित तहसीलदारांकडे जमा केली। आज 10 महिन्याचा कालावधी होऊन गेला तरी देखील ते प्रकरण काही तहसील कार्यालयामध्ये धूळ खात पडत आहे। काही तलाट्यांकडे गेलेत, काही तलाट्यांनी दाबून ठेवलेत। तलाठी म्हणतोय प्रत्येकाला एकेकाला बोलून घेतात संबंधित कामगार तलाठी, पैशाची मागणी करतात। हे प्रकरण करायचं असेल तर आम्हाला वरपर्यंत द्यावा लागते, अशा पद्धतीची एकट्याला बोलून घेऊन मागणी करतात। खरं म्हणजे खालून प्रस्ताव हा तलाठी असेल, सर्कल असेल किंवा भूमी अभिलेख कार्यालय असेल तिथून प्रांत साहेबांकडे येत असतो, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे, त्यांच्या सहीनं मग ते मंजूर होतात आणि पोटखराबा या नोंदी रद्द होतात। आता तलाठी म्हणतो की आम्हाला वरपर्यंत द्यावे लागतात, कोणी 10,000 मागतंय, कोणी 15,000 मागतंय। तर आज आम्ही शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या दालनासमोर, यांच्या कार्यालयासमोर आम्ही काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही शेतकरी ज्यांनी प्रस्ताव दाखल केले असे आज आम्ही आंदोलन करत आहोत, मोर्चाने आलेलो आहोत। आम्ही प्रांत साहेबांना विचारणार आहोत की खालच्या तलाट्यांना तुम्ही काही जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत का?
कारण खालचा तलाठी पैसे मागतोय 10,000 15,000, मग ते म्हणतात की वरच्यापर्यंत द्यावे लागतात. मग तुमच्यापर्यंत किती येतात? तलाठी म्हणतो 10,000 15,000 दिले तर माझ्यापर्यंत एवढे राहत नाही. माझ्याकडे फक्त 1,000 2,000 राहतात, मला सगळ्यांना वाटावे लागतात. मग त्याच्यामध्ये सर्कल आहे, त्याच्यामध्ये तहसीलदार आहेत, त्याच्यामध्ये भूमी अभिलेख आहे, त्याच्यानंतर अव्वल कारकून आहे आणि त्याच्यानंतर मग मोठे साहेब आहेत म्हणजे प्रांत साहेब आहेत. जर तलाठी आमच्याकडनं 10,000 15,000 रुपये घेत असतील तर आम्ही माननीय प्रांत साहेबांना विचारणार आहोत की तुमच्यापर्यंत त्या 15,000 10,000 किती रुपये येतात, याची विचारणा आम्ही आता प्रांत साहेबांकडे करणार आहोत. सर्वसामान्य शेतकरी आहेत, त्याच्या सातबाऱ्या व उतार्यावरच्या जर नोंदी काढल्या तर त्याला लाभ मिळणार आहेत. शेततळ्याची योजना आहे, पीक विमा आहे, त्या नोंदी घेता येत नाही आणि म्हणून गेल्या 10 महिन्यापासून हे प्रकरण पडून आहे. भूमी अभिलेख कार्यालयाचा तो अजब कारभार आहे. ते देखील प्रकरण गठ्ठे बांधून ठेवून देतात. कुणी एकटा शेतकरी गेला तर त्याला मोडून काढतात. पैसे दिल्याशिवाय तुझं काम होणार नाही असं राजरोसपणे हे सगळे कामगार तलाठी सर्कल आणि भूमी अभिलेखचे कार्यालयातले जे कर्मचारी आहेत ते बोलतात. म्हणजे याचा अर्थ काय? यांच्यावरती वचकडाई. आम्ही वारंवार सांगतो की या भागातले जे आमदार आहेत की ज्या फक्त EVMच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत त्या निष्क्रिय आहेत. त्यांचा या अधिकारी कर्मचाऱ्यावरती बिलकुल वचक नाही. कदाचित त्यांना देखील महिन्याच्या महिन्याला या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं पेट्या जात असतील आणि म्हणून त्यांना देखील गोरगरीब समाजाचं काही देणं घेणं नाही. अत्यंत उन्माद पद्धतीनं मुजोर पद्धतीनं हे सगळे कर्मचारी सर्वसामान्य लोकांबरोबर वागताना आम्हाला दिसत आहेत. आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचे शेवगाव तालुक्याचे अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख असतील, पाथर्डीचे अध्यक्ष पप्पू शेठ बोर्डे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, इथं आमच्या महिला आघाडीच्या रोहिणीताई ठोंबे आहेत, बाकीचे सगळे कार्यकर्ते आहेत. तालुक्यात ज्यांनी 9-10 महिन्यापूर्वी प्रस्ताव दाखल केलेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. प्रस्ताव दाखल केले तर दिवसामध्ये खरं म्हणजे दप्तर दिरंगाईचा कायदा आहे शासनाचा, 7 दिवसाच्या आतमध्ये तो कागद पुढे गेला पाहिजे. परंतु 10-10 महिने जर एका प्रकरणाला लागत असतील तर मला असं वाटतं की हे गौड बंगाल आहे, ही साखळी आहे, ही खाणाऱ्यांची साखळी तयार झालेली आहे. आणि मग ही खाणाऱ्यांची साखळी तयार झाली असेल तर ज्यांच्या सहीनं हा प्रस्ताव मंजूर होतो त्या प्रांत साहेबांकडेच आम्ही आता आलेलो आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की चैन कशी आहे साहेब, तुमच्यापर्यंत काय काय येतं.